दोन यातून जिंकणारा संघ खरं तर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना अर्थातच मेगा फायनलचा सामना केला. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया थेट मैदानाकडे. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रतीक गोंधळीला पाहत आहे. रॅटम ओव्हर द विकेट्स नाला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. बॅटम बॉलचा समीकरण झाला नाहीये. बाकीचं काम यष्टीरक्षकानं चोखरित्या काम केलं. निर्धाव चेंडूची झाली सांगता. सलामीवीर दोन आपण पाहताय सौरभ आणि विशाल. पुढचा चेंडू प्रतीक गोंधळे ज्याच्याकडे फार वर्षाचा अनुभव आहे. फटका फसलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. मिड ऑन रिझनला माफी असावी जिथे खरं तर संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. येथून जीवनदान मिळेल खरं तर विशाल या खेळाडूला, सौरभ या खेळाडूला आणि त्याचं बेनिफिट 2 धावसंख्येनं. दुहेरीनं श्रीगणेशात आल्या टीम जियान 11 या संघाचा. नेक्स्ट बॉल षटकातील तिसरा चेंडू. सेमीफायनल क्रमांक 2 आपण एन्जॉय करताय. निमित्त आहे कातरपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 4चा. यावेळी चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांना हेरल्यानं अवांतर घोषित केलंय. ते मिळेल अतिरिक्त स्वरूपात 1 रन एकीनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 या आकड्यावरती. यावेळेस बॅटची एज आहे परंतु यष्टीरक्षक थोडीशी फ्लंबॉल फ्लॅशलिप मध्ये खरं तर चेंडू गॅदर केला जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट केली. सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळाले. तिथून खरं तर यष्टीरक्षकाच्या हातातनं चेंडू निसरला ना तात्काळ दोन्ही खेळाडूंना खरं तर आपले क्रीज सोडले आणि सुरेखरित्या 1 रन कंप्लीट केले. धावसंख्या वाढली जाईल ती म्हणजे 4 वरती. संत आणि सावध सुरुवात करताना दिसतो जिया 11 संघ. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये तेवढा चांगला खेळ खरं तर निखिल स्पोर्ट या संघाचा झाला होता पण शेवटच्या क्षणाला आलेलं अपयश आणि त्या अपयशाचं कारण तर ते म्हणजे अर्थातच विनय गोंधळेची झालेली अफलातून दर्जाची फलंदाजी. यावेळेस इनफिल्डला भेदून बॉल आला लॉंग ऑफ रिझनकडे. ते क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडूची उचलफेक होईल तोपर्यंत 2 रन सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर 6 या आकड्यावरती. प्रतीक गोंधळे खरं तर आपण अनेक वेळा या खेळाडूला खरं तर मुलपाडा संघाकडनं खेळताना पाहत असायचो परंतु सध्याच्या स्थितीला कदापि वर्षामधील एकच स्पर्धा ही खेळत असावेत प्रतीक गोंधळे. केतलपाडा प्रीमियर लीग आणि गाव कप खेळत असावा. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा खरं तर उंच दर्जाचा क्षेत्ररक्षक जिथे 1 रन कंप्लीट इथून खरं तर चुकी झाले. खरं नॉट सायकलला तुम्हाला चेंडू फेकायचं होतं परंतु अगदी अतिघाई संकटात नाही या उक्तीप्रमाणे तुम्ही थ्रो कुठे केल्यात आणि त्यामुळे चुकी झाले. जीवनदान मिळालंय आता फलंदाज विशालला. इथून मिळेल 1 रन. धावसंख्या वाढेल. धावसंख्या 7 वरती. 5 चेंडूचा केस संपल्यानंतर 4 षटकांची मॅच बरोबर आपण पाहायला गेला तर 1:52 होत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत परंतु जज करू शकले नाही आहेत. स्करलॅक रिझन मध्ये जिथं चेंडू उचलला जाईल तोपर्यंत 2 रन्स पुन्हा एकदा कंप्लीट. दुहेरीनं पहिलं षटक संपलं जाईल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुण तालिकेवरती बिनबाद 9 धावसंख्या. आपला गोलंदाज निवडायचा आहे. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 9 रन्स खर्च झाल्यात. गोलंदाज प्रतीक गोंधळेच्या गोलंदाजीमध्ये. इथून आता दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण करण्यात आलंय. गोलंदाज अंकिश गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. तिथे 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. अगोदरच्या सामन्यामध्ये खरं तर 54 रन्स सहजरित्या कंप्लीट केलं होतं. इथून टार्गेट सेट करावं लागेल. या मैदानाचा विचार करायचा झाला तर तिरंगा चषकामध्ये बरेच रेकॉर्ड्स या मैदानाने दिले. तिथे खरं तर पहिल्या दिवसातील पहिला सामना ज्यामध्ये कलंबुस संघाला 3 चेंडूमध्ये 1 रन्स निघाले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला वाटते कळवेस संघाला बोनकोडे संघाला 2 मध्ये 1 रन्स निघाली नाही. या पंचांचा इशारा इट्स इज द नो बॉल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी खरं तर कळवे संघाला 2 मध्ये 1 रन्स निघाले नाही. आणि चौथा दिवस मग कोण विसरणार. खरं तर चिरनेर संघाचे ज्यामध्ये खरं तर 12 मध्ये 12 रन्स. त्यानंतर गोवडणे संघ देखील
6 मध्ये 4 रन्स डिपेंड झाल्यात, परंतु आज खरं तर कातरपाडा प्रीमियर लीग मध्ये रन्स चेस होताना आपण पाहिल्यात. पुढचा चेंडू खरं तर खेळाडूला मुक्तपणे खेळण्याची संधी असेल विशालला. फ्रीडचा चेंडू असेल. येस, आणि पहा आयोजकांना आमच्यापर्यंत इशारा दिला की शेवटचा सामना देखील 4 षटकांचाच खेळवला जाईल. फायनलचा सामना 1 रन्स कंप्लीट. दुसरीसाठी परतले, दुसरी कंप्लीट केली जाईल का? हेस, इथून मात्र पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळाली. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावरती. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केला जातो टीम जियांश इलेव्हन संघाच्या खेळाडूंकडनं. त्यांना ठाऊक आहे इथून खरं तर चांगल्या चेंडूंवरती आपल्याला सन्मानजनक स्कोर बनवायचा आहे, परंतु जे जे खराब चेंडू येतील त्यांवरती आक्रमण करायचं आहे. दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा स्वरचा इशारा. धावसंख्येमध्ये भर 13 वरती जाऊन पोहोचेल. 19 फेब्रुवारीच्या खरं तर सायंकाळला या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 16 संपन्न झाल्यानंतर बरोबर 20 फेब्रुवारीच्या आता 1:55 होत आहेत आणि त्यामध्ये चालू असणारा हा सेमीफायनल क्रमांक 2चा एक रोमहर्षक सामना. यावेळेस इथून पुन्हा एकदा आडव्या बॅटनं नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होईल, जिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 रन्स. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती आपण 15 या आकड्यावरती पाहतोय. खूप चांगली गोलंदाज अंकिशची पाहायला मिळते, कारण की अंकिशला ठाऊक आहे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे फलंदाज सौरभ आणि विशाल या 2 खेळाडूंना. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण अंकिशची पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, क्षेत्ररक्षक चेंज केला जातोय. तुषार परदेशी जो संघाचं नेतृत्व करते, संघ नायक आहे, संघाचे संघमालक प्रतीक गोंदले यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. षटकातील नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्सनं इथून ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करायचं होतं, परंतु बॅटन बॉलचं समीकरण आलेला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगत काय गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये 9 रन्स आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 6च रन्स खर्च केल्यात गोलंदाज अंकिशनं. अंकिश उंचपुरा गोलंदाज आहे, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना सध्याच्या स्थितीला मैदानावरती दिसतोय. इथून आणखीन एक सुरेख चेंडू. डॉट बॉल हव्या आहे टीम चिंतामणी वॉरियर्स संघाला, कारण की पूर्वार्धामध्ये खरं तर गोलंदाजी करीत असताना आपल्यासाठी कमीत कमी रन्स कशा उभारल्या जातील, कशा आपले गोलंदाजी करतील याकडे लक्ष केंद्रित केलं जातोय संघाचे संघ त्याला खैस का काहीतरी. आणि खरं तर गोलंदाजांच्या माध्यमातून यावेळेस आणखीन एक सुरेख चेंडू. काय अफलातून दर्जाची कामगिरी केली अंकिशनं. आणि या षटकातील आधीपर्यंत 1 चेंडूचा खेळ बाकी आहे, ज्यामध्ये 5 चेंडू फेकलेत, 5 मध्ये खरं तर 6 रन्स खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये देखील 1 नो आणि 1 वाईड. खरं तर बॅटनं फक्त 4च रन्स खर्च केल्यात. कमालीचे प्रदर्शन चालू आहे मैदानावरती. अंकिश हा गोलंदाज इथून खरं तर फलंदाज विशालला बांधून ठेवलाय. आणखीन एक सुरेख चेंडू. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नाव आहे अंकिश, काय कमालीचं प्रदर्शन केलंय. त्यामध्ये 6 रन्स खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणतालिकेवरती बिनबाद 15 धावा. काय बंधुरा त्यांना अगोदरच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती. इथून खरं तर विशाल अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीतून दूर करायला लागेल तर टीम जियांश इलेव्हन या संघाला. इथून सौरभ परदेशीला आक्रमणाची भाषा बोलावी लागेल, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये अगदी 7.50च्या सरासरीनं फक्त 15 रन्स. पहा, जर कोणाला जेवायचं असेल, स्नेहभोजन करायचं असेल तर निश्चितच आपण स्नेहभोजनासाठी येऊ शकतो आमच्या व्यासपीठाच्या बरोबर डाव्या साईडला. 2 षटकं संपलेत, 15 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. तिसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर जात आपण मोहिल वशिनीकर या गोलंदाजाला पाहतोय. तिसरं षटक उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आधीपर्यंत आपल्या कोठ्यामध्ये 10 विकेट आहेत, त्यामुळे इथून आता तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यावेळेस चेंडू सरळ पॅडवरती आदळलाय, परंतु पंचांना सांगितलंय की यावेळेस खरं तर बॅटला ब्रश झाला असावा चेंडू, असं पंचांच्या निदर्शनात आलं. त्यामुळे अपील फेटाळून लावले निर्धाव चेंडूचे ते सांगता. अगोदरच्या षटकाने आपण पाहिलं तर संलग्न 4 चेंडू निर्धाव केला होता,
तो गोलंदाज फलंदाज विशाल आणि आता सौरव स्ट्राईक एंड वर दिलाय. त्याला देखील पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज मोहिल वशिनीकरनं. या विलिसचा चेंडू पायामध्ये फेकला होता पण त्यावरती प्रति उत्तर दिलंय. बॉलला दिलंय फेकून. बॉल सीमा पार. सिक्सर. ती म्हणजे 21 वरती आक्रमण करणं फार गरजेचं आहे कारण की धावा फार कमी आहेत या मैदानावरती. आजच्या रात्रीमध्ये आपण धावा होताना पाहिल्यात आणि त्या धावांसाठी धाव चालू आहे. ऑन साईडला बॉल चालल्याबरोबर मिड विकेट मध्ये 1 रन्स कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत. सौरभ पोहोचेल का? येस सहजरित्या या 2 रन्स कंप्लीट. काय कमालीचं प्रदर्शन चालू आहे कारण की सौरभ आणि खरं तर विशालला ठाऊक आहे 2 रन्स येणं फार गरजेचं आहे आणि त्या धावांसाठी धावाधाव करणं ही आता जिम्मेची बाजू ठरणाऱ्या टीम जियांश 11 या संघासाठी. मोहिल वशिनेकर इथून फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तुषार चेंडूपर्यंत पोहोचलाय. करणार नाही चुकी. पहिला धक्का टीम जियांश 11 संघाला. सौरभ परदेशी झेलबाद. सौरभ बाद झालाय आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती निहार बेकर. 3ऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या खेळाडूची जिम्मेदारी फार मोठी असते. ह्या पण सातत्यानं पाहिलंय. मग भारतीय संघाचा माजी करणारा विराट कोहली असेल त्यानंतर साऊथ आफ्रिकेचा मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सला पण अनेक वेळा करतर मंडपच्या भूमिकेत येताना पाहिलंय. यावेळेस निहार बेकर आलाय आणि त्यांना आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. बॉलला दिले फेकून कॉर्नर. सीमा पार. 6 रन्स. खत्म नहीं हुआ. आलाय आणि त्यानं आक्रमण रूप धारण केलंय. फार गरज आहे. चेंडू शिल्लक आहे या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 10 पटावरती आपण पाहतोय मनीषजी 29 ना. तर 29 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट्स. जणू का पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय की काय फलंदाज निहार बेकर हे दर्शवतोय. मोहिल वशिनीकर याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण रूप षटकारानं खरं आपला अकाउंट ओपन केलंय. नेक्स्ट बॉल. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस साखो टप्प्याचा चेंडू पंचांना दंडित केलंय. इट्स इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये येईल भर. आमचे कार्टून देखील आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत की हा चेंडू स्क्वेअर आहे. दूषित मार आहे. एकेरीनं 3रं दशक धावपटलावरती असंख्य स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ती म्हणजे 33 या आकड्यावरती. मोहिल वशिनीकर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस निहार बेकर साठी हाफ ट्रॅकर त्याचा केले स्वीकार. बॉल सीमा पार. 6 रन्स. येस थँक्यू डीजे. खरं तर डीजे राहुल देखील आता गरम झाला कारण की त्यांना स्कोर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36 रन्स. 1 गडी बाद 36. विशालला इथून आता काय करायचं आहे. निहारला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या षटकामध्ये संघाचा संघनायक आपण तुषार परदेशीला पाहतोय.
3 षटकामध्ये 36 धावसंख्या. पहिलं षटक 9 धावसंख्येचं, दुसरं षटक 6 धावसंख्येचं, आणि तिसरं षटक फार महागडे षटक, त्यामध्ये तब्बल 21 रन्स खर्च केले गोलंदाज मोहिल वशिनेकर या गोलंदाजानं. 3 षटकं संपलीत. 12.00च्या सरासरीनं वाटचाल करत असताना 36 या आकड्यावरती धावसंख्या. तुषार परदेशी रॅटम राऊंड द विकेट्सना. पहिला चेंडू विशालसाठी. पहिला बॉल पंचांकडे लावडले, अपील केले, म्हणून पंचांना अपील लावले. पेटल पायचीच्या सुरुवात, अर्थात लेग बायच्या सुरुवात मिळालेली 1 रन्स अतिरिक्त धावसंख्येमध्ये येईल. भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती झपाट्याने वाढेल 37 वरती. आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये निहार बेकर किती वेळ, किती चेंडू स्ट्राईक वरती राहील हे आता फार गरजेचं असणार आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक खरं तर ज्या श्रीवन संघासाठी निहारला अपेक्षित असेल, पण ते होईल का त्यापासून वंचित ठेवलं जाईल तुषार परदेशी या गोलंदाजाकडनं. धावसंख्या आपण 37 वरती पाहतोय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले. त्या अगोदरच्या षटकामध्ये फलंदाज निहार बैकरनं. यावेळेस पुन्हा एकदा आखुटप्याचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक फ्लंबल. बॉल चाललाय लॉंग स्टॉप, सीमा पार, 4 रन्स. आलाय. धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वरती. 1 बाद 41. पहिल्या 2 षटकामध्ये रन्स आले नव्हते टीम जिया शिलवण संघासाठी. इथून आता रन्स यायला सुरुवात झाली. निहार बेकर मैदानामध्ये आलाय ना, तेव्हापासून खर तर धावांचा पाऊस पडलाय मैदानामध्ये. 3 चेंडू केल्या, 3 मध्ये 16 बनवल्यात. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटकेबाजी चालू आहे. 1 रन्स कंप्लीट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण झालंय फ्लंबल. 21चं रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये केलंय, कारण की निहार बेकरला स्ट्राईक हवी आहे या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 43 वरती. 1 बाद 43. आतापर्यंत निहार बेकरचा विचार केला तर 4 चेंडू केल्या, 4 मध्ये 18 रन्स, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी आपण पाहिले. यावेळेस पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, परंतु पंचांचा इशारा आलाय. इट्स इज नो बॉल, नो +2. टोटल रन्स मिळतील 3, आणि या तिहेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46. आणि आता इथून आम्हाला आमचे कार्टून सांगतात की हा चेंडू नो आहे, आणि पुढच्या चेंडूवरती खर तर मुक्तपणे खेळण्याची संधी असेल. खेळाडू निहार बैकरला उघडा डोले बघा नीट, तुमच्या समोर असेल आता हा फ्री हिट. तुषार परदेशीकडनं खर तर चुकी झाले. फ्रंट फूट पंचानं चेक केले. यावेळेस फ्री हिटचा चेंडू, बॉल आला वाडी लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. 1 रन्स कंप्लीट. दुसरी होईल का, पण दुसरीला इथून स्वतः निहार थांबलाय. फक्त 1च रन्स. शेवटचे 2 चेंडू या इनिंग मधील शिल्लक. सेमीफायनल क्रमांक 2 निमित्त आहे कातरपाडा प्रीमियर लीग सीझन 4 रजनी क्रिकेटची स्पर्धा. अफलातून दर्जाचं आयोजन सातत्यानं मी पाहिलंय. यावेळेस चेंडू निर्धाव आलाय. बटन बॉलचं समीकरण नाहीये. आता इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक. 4 षटकांची मॅच. टॉस जिंकल्यानंतर प्रथम खरं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं टीम चिंतामणी वॉरियर्स संघानं, आणि आतापर्यंत धावसंख्या 10 पटलावरती आहे, त्या म्हणजे 47. टार्गेट सेट करणारा चेंडू फेकला जाईल मैदानामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. विशाल खर तर 12 चेंडू केले, 12 मध्ये 7 रन्स. नाराज केले जिया संघाच्या संघ नायकाला, तर नंतर संघ मालकाला. पूर्वार्ध संपला. 4 षटकामध्ये धावसंख्या 10 पटलावरती जमवल्यात, त्या म्हणजे 47. आणि आता येणारे 24 बॉल, आणि त्या 24 बॉल मध्ये टीम चिंतामणी वॉरियर्स संघाला बनवायचे आहेत, त्या म्हणजे 48. षटक संपलंय. नो पकडून सुद्धा. पहिला बॉल लेग बायच्या सुरुवात 1 रन्स, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2, नंतर नो बॉल, नंतर 1 सिंगल आणि 2 डॉट बॉल. 6 चेंडू संपलेले आहेत पंच. त्या म्हणजे 47. आणि आता 12.00च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे टीम चिंतामणी वॉरियर्स संघाला. म्हणजे रन्स बनवायचे आहेत त्या टोटल 48. आणि या 48 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का चिंतामणी वॉरियर्स संघाच्या खेळाडूंकडनं, की त्या रोखण्यामध्ये यश येईल जिया शिलवण संघाला. त्याचं धावता विवरण पुन्हा एकदा आपण ऐकूया.
आवाजामध्ये करूया बदल आणि ऐकूया आवाज सीएमजी घरत मॅन फ्रॉम धाकटी यांचा. हॅलो. स्ट्राईकला आहे गौरव, नॉन स्ट्राईकला आहे तुषार. आणि वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं शतक घेऊन येतोय सौरभ. परदेशी एक धाव मात्र सहजगरीत्या पूर्ण होतोय. तिथला क्षेत्ररक्षण मात्र भिंत आहे, तिथनं बॉल जाऊच शकत नाही. तिथे आहे मयूर ठाकूर. खंदा असा हा क्षेत्ररक्षक आहे, खूप फास्ट असतो क्षेत्ररक्षक, बाहेर बाहेर खेळायला असतो. षटकार त्याच्या पोटावर नसतात. आणि सूरज पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. पुन्हा एकदा सौरभ परदेशी चिरनर एन कडून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा आणि उंचावरून मारलेला हा चेंडू बघूया. षटकार. कॅच ट्राय. हा कॅच होता, मात्र निहारने कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही. पुढचा चेंडू सौरभ याचा. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आहे, ऑनच्या दिशेने कट केलाय. उलटी कॅच होती, मात्र काही जमलं नाही. तोपर्यंत दोन धावा सहजगरीत्या पूर्ण झालेल्या आहेत. हलवा कॅच खाली टाकलेले आहे. धावसंख्या होती ती 9. 3 चेंडू अखेर धावसंख्या होती ती 9. उर्वरित चेंडूमध्ये धावसंख्या होती ती 9. उर्वरित चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू सौरभ याचा. पुन्हा एकदा हाफ पद्धतीचा चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या जवळ. चौकार.
धाव संख्या होती ती 13. तुषार मात्र आक्रमक होतोय. वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. चांगली अशी सुरुवात. उर्वरितच्या 2 चेंडू शिल्लक आहेत सौरभच्या षटकातील. सौरभ थोडासा मागडा ठरतोय. धावसंख्या होती 4 चेंडू अखेरीस 13. आणि सूरज पाटील यांचं आगमन होतोय आमच्या या KPL तर्फे. त्यांचं हार्दिक स्वागत. डोफा बसून शॉट मारणारा चालला कोण हो? तुषार परदेशी. तुषार वैयक्तिक उडाया. बघूया चांगली अशी खेळी करतोय. पुढचा चेंडू सौरभ याचा थोडासा जकडून ठेवतोय. तुषारसाठी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. काही शॉट एकदा मात्र सत्कृत्य पूर्ण झालेले आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही तुषार. 2 धाव सुद्धा पूर्ण झाल्या असता. 1 धावने धाव संख्या होती ती 14. समाधान तुला याबद्दल या बॉलाच्या बद्दल तुला काय आहे? मला बॉलाच्या बद्दल काही नाही बोलायचा. आता 1 बॉल मला नाही जमत. 1 बॉल नाही, या बॉलाला तुंबा शॉट बोलतात हो. हा ह्यो तुंबा शॉट होता. 2 धावा तर झाल्या असत्या. अखूड तुंबा शॉट. आणि सरासरी आहे 12 धाव संख्येची. धाव मात्र चांगली सुरुवात केलेली आहे तुषार यानं. 14 धाव संख्या आलेल्या आहेत या ओरीमध्ये. शेवटचे 2 चेंडू थोडेसे गडबडले. मात्र अजून एक आहे. ही सेमीफायनल आहे. याच्यानंतर फायनल होणार आहे. सूरज तुम्हाला खूप वेळ अनाउन्समेंट केला. तुम्ही चक्रीवर गेल तर 100%. इथं KPL सोडून 100% तिकडे चक्रीवर गेलतो. आणि पुढचा षटक घेऊन येतोय विशाल गोंधळी. वैयक्तिक पहिला तर सांग दुसरा षटक घेऊन येतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा तुषारसाठी. स्ट्राईकला आहे तुषार. तुषार वैयक्तिक 13 धाव संख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू विशाल याचा. ऑफच्या दिशेने कट केला. 1 धाव तर सहजगरित्या पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. दुसरे धाव सुद्धा सहजगरित्या पूर्ण झालेले आहे. या 2 धाव धाव संख्या होते ती 16. चांगली गोलंदाजी करतो विशाल. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आहेत. प्रयत्न आहे. 48 धावांचं आव्हान आहे चिंतामणी वॉरियर्स समोर. धावसंख्या होती 7 चेंडू अखेरीस 16. पुन्हा एकदा उंचावरून टोटलतोय हा षटकार. ये लगा षटकार. सर्कस होती 5 दिवसाची. ते अजूनपर्यंत आहेत. आता थोडासा वेळ झाला. पुन्हा एकदा बसून शॉट तुषार याचा. आणि एक षटकार. शिरा जरी तुटल्या सगळ्या तरी चालतात. षटकार लागवले विशाल याला. पुढचा चेंडू विशाल याचा थोडासा मागडा ठरतोय. पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने कट केलेला आहे. तिथला क्षेत्ररक्षक थोडासा नंबल होतोय आणि चौकार जातोय. खूपच आक्रमक होतोय तुषार. तुषार वैयक्तिक भरपूर धावा आहे तर मोजायला टाइम लागेल. न धावसंख्या होते ती 32. वैयक्तिक 31 धावसंख्या करतो. तुषारसाठी थोड्याशा टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येक इनिंग मध्ये थोडासा चांगलीशी फलंदाजी करतोय तुषार. पुढचा चेंडू विशाल याचा. वैयक्तिक कोट्यातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता मात्र खाली राहिला चेंडू. किंचितसा बाहेर होता. चेंडूला तुंबा शॉट बोलतात ना. तुंबा शॉट. सूरजच्या वतीनं हा तुंबा शॉट. या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विनय थोडासा मागडा ठरतोय. 5 चेंडू मध्ये धावसंख्या होते 18. पुढचा चेंडू विशाल याचा. त्याच पद्धतीने अगोदरचा जो षटक झाला सौरभचा त्याच पद्धतीनं पहिल्या 4 चेंडूवर धावा आल्या होत्या. त्याचप्रमाणे समाधान बोला. मला ही स्टाईल हॅलो प्रभंजन आहे ना टाकीवरचा, ती स्टाईल यांनी बघितलेली दिसते काल. अच्छा है, बहुत ही अच्छा है, मगर ये उगता है. शेल इधर है, डालो नया डालो.
धावा पाहिजे तेवढ्या पाहिजे, टेन्शन घेऊ नका. धावा त्याला 16 पाहिजे. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. हे डुप्लिकेट आहेत. ड्युरेसेल ना चालतं हे एव्हरीडे संपणार. मग असं आहे काय. चला पुढचं षटक घेऊन आलाय तो निहार बैकर. निहार बैकर राईट हँड ओव्हर द विकेट मारा असेल. वैयक्तिक पहिला तर सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय. चिरणे एंडच्या दिशेनं गौरवसाठी. गौरवनी कट केलाय ऑनच्या दिशेनं ऑफच्या दिशेनं. मात्र भिंत थोडीशी उडी मारते. एक धाव मध्ये दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. तिसरी धावेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव सुद्धा प्रयत्न पूर्ण झालेला आहे. थोडासा थकतोय गौरव. 3 धावा काढून धाव संख्या होते ती 35. 11 बॉल 13 धावांची आवश्यकता. सूरज खूप थकतोय. वैयक्तिक जवळजवळ 30 धावसंख्येवर खेळतोय. तुषार सायकल साठी हा धावालाच पाहिजे. ती बघ मोकळा झाला, तुंबा झाला, पहिला वक्तव्य खरा केलं. बाहेर. चला. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच. त्याचे वडील केपीएल मध्ये 3 वर्षापूर्वी सायकल घेतलेली होती माहिती आहे ना. हा हा काय तो बॅटर होता तो. बॅटर विजय वशिणेकर हा वशिणेकर. डिफेन्स पद्धतीने खेळणारा खेळाडू होता. मात्र थोडंशी वय झालं त्याच्यामुळं मुलाला पाठवलं पुढं. पुढचा चेंडू निहार याचा. हाफेज पैसा चेंडू होता. काही समजलं नाही आणि ये घरा झेलच्या स्वरूपात बाद झालाय. ये घरा ये ये दादा आवर ये आवरा मोठा लावलाय वाटा बोंब बिलकुल बिजून वय लागले. अरे घे रे घे. आऊट झाला बाहेर ये. आणि वैयक्तिक 0 धावसंख्येवर बाद होतोय मोहिल. स्वतः कर्णधार आणि संघ मालक प्रतीक गोंधळे. आणि पुढचा फलंदाज येतोय या संघाचा संघ मालक प्रतीक गोंधळी. गेल्या वर्षी एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना प्रतीकनं हुकला होता चेंडू. मात्र फसलिपला होता सिद्धेश गोंधळी. याने त्याला एक चेंडूवर खेळायची सवय नाही. त्याच्यामुळे तो चेंडू पुढे गेला. दोन चेंडू खेळते. एक धाव होतं पूर्ण होतोय. अरे धाव धाव. अरे बाबा 2 धावा पूर्ण. थांबा घाई करू नका. यांची त्यांची प्रतीक वैयक्तिक 2 संख्येवर आपलं खातं खोलतोय. धाव संख्या होती ती 37. हरल्यानंतर कारण या आमचा संघ मला काय गेल्या वर्षी आम्हाला कोणला नेलता कुठं कोण गावान जिंकल्या मुलं. त्याच्यामुळे संघ मला आमचा भारी आहे. त्याच्याबद्दल काय वादच नाही. पुढचा चेंडू निहार याचा. आणि रमेश तोरणे खूपच मेहनत करतायत आमच्यासाठी. आणि कातलपाड्यामध्ये त्यांचा वहिवास असतो. त्यामुळं आमच्या प्रेमामुळे ते 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. ते प्रेमा खातीर आलेले आहेत. हा प्रेमा खातीर आलेले आहेत. सत्य गोष्ट आहे. पुढचा चेंडू निहार याचा. 7 चेंडू. याला म्हणता ओव्हर कॉन्फिडन्स. जो कॉन्फिडन्स झाला होता देवेंद्र फडणवीस काय करायचं आहे. 1 मिनिट थांब जरा. रायगड सारखं लाईव्ह चेक करतात. दूध का दूध पाणी का पाणी. कशाला रनआउटला
बावट्या पिछे. आपली स्पर्धा आहे, कृपया वाद घालू नका. बावट्या अंपायरला विचारला का विचारताना प्रत्येकने तसा नाही. स्टॉप आहे पण तू अंपायरला सांगणार आहे ना बॉल जी आपण चालय बॅट टेकली घ्या. आयो 1 मिनिट हॅलो. थांब जरा. वाद घालू नका. नॉर्मल आहे ना. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. दोन्ही पॉपिंग क्रीज मध्ये आहेत, त्याच्यामुळं निर्धाव आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर संपलेली आहे. 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. सुरुवात मात्र चांगली झाली होती, मात्र हा जो षटक झाला निहार याचा, चांगला षटक, 2 विकेट घेतलेत Super, आणि super. केवळ 5 धावा दिल्यात. Super. निर्णायक बाई वाड्या. आता वाड्यावर येण्याची शक्यता वाटतोय. निहार बैकर यांनी चांगली फलंदाजी करून गोलंदाजी सुद्धा चांगली केली. आपल्या कोट्यातील एक षटक टाकलंय, केवळ 5 धावा दिल्यात आणि 2 बहुमूल्य विकेट तुषार आणि मोहिल याचा घेतलेला आहे. बघूया आता धुरामदार असेल गौरव आणि संघमालक प्रतीक गोंधली यांच्यावर. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बघूया पुढचा गोलंदाज कोण येतोय. या गोलंदाज जर चांगला असेल तर मागचे दरवाजांशी येतात. येऊ दे, पुढचा पण येऊ दे, पण धावा येऊ दे. चिंतामणी वॉरियर्स आमचे मालक आहेत प्रतीक गोंधळी, सध्या नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला आहेत ते गौरव वशिणीकर. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. हळद लावी गा चौथ्या मालाला झाले. असू दे, होईल ते पूर्ण झालं पाहिजे. मॅच आपली आहे. आणि संकेत गोंधळी सुद्धा चांगला गोलंदाज आहे. आमच्या गेल्या वर्षी चिंतामणी वॉरियर्स मध्ये होता. चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू संकेत याचा राईट ओव्हर द विकेट मारा, लेफ्ट हँडच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. अंपायर यांचा वाईटचा इशारा येतो. पहिलाच चेंडू. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही. समाधान बोला. जिथपर्यंत गौरव वशिनीकर पिचवर आहे धावा निघतील. 100%. गौरव वशिणीकर आता थोडासा अनुभवी झालेला आहे. 1 चेंडूवरनं पुढच्या चेंडूवर गेलेला आहे. बघा ऑफ साईडला कट केला, 1 धावामध्ये सहजगरीने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा मात्र सहजगरीने पूर्ण केलेले आहेत. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा. पण गौरव तशी सहजासहजी मॅच खेळतोय. 1-2 धावा सहज काढतोय. त्याला प्रॅक्टिस फुलटॅच पद्धतीचा चेंडू ऑनच्या दिशेने कट केलाय. 1 धाव मात्र सहज करीत, पण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. प्रतीक मात्र थोडासा कमी पडतोय, थकतोय. 2 धाव मात्र सहज करीत पूर्ण झाले. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जोपर्यंत गौरव आहे तोपर्यंत आम्हाला अपेक्षा आहे की 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच प्रतीक पक्का धावू नको. पुन्हा एकदा तुंबा शॉट. पॉइंटच्या दिशेने कट केला. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसरी धाव सुद्धा सहजगरित्या पूर्ण केली आहे. थकलेला आहे प्रतीक सुद्धा आणि गौरव सुद्धा. त्याच पद्धतीनं फलंदाजी मला करतो नाही गौरव. वाटत समाधान, मला नाही वाटत गौरव थकल. नाही, थकणार नाही. नवीन पिच आहे, नवीन गोलंदाज आहे, नवीन बॉलर आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी जवळ आलेली आहे. गौरव चांगला फलंदाज सुद्धा आहे. कमिंग सून बरेच आहेत. भाया पाणी पाहिजे, पाणी देसा. रोहित उजवला. अभी तेरी बारी कब है. सांगते काय, अरे पायलीचं 50 झालं उजवाला. टँकर व सरबत पिलीस. अरे मोजताय ना, आवर लग्नाला झालंय. याच्या पुढे समाधान मी काय सांगते, पोरी थंडा घेऊन येतात ना, आता यांना घेऊन जावं लागेल. सत्य गोष्ट आहे. मोदी सरकार फक्त बदलू दे बस, यांना घेऊन जावं लागेल. नाही पण सत्य गोष्ट आहे. मुलींचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. म्हणून 2 पोरी काढलेल्या आहेत. हो,
तुझ्यान काय आवरा होणार आहे एकट्याच्या असू दे. बाकीच्याही तो विचार करायला पाहिजे ना. हा ते पण बरोबर आहे. तुम्ही एकच करा, काहीतरी करा, पुढे काहीतरी प्रोडक्शन करा. हा ते प्रोग्राम वाढलेले आहेत. प्रोग्राम ते हल्ली लय असतात. 3 चाकाची सायकल खेळताना. अरे सुविधा पण हल्ली पक्यालेल्या आहेत नाही. हा पैसा मुलं बावट्या का निसा धावतोय. भावट्या धावते. कॅप्टन सायकल पाहिजे आहे, का काय तुला. कॅप्टन आहे बाई. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू संकेत. शॉट शॉट डबल शॉट टपून शॉट. 4 धावा आणि विजयी होत आहेत चिंतामणी वॉरियर्स. राजा